पुण्यात राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या छात्रों की गूंज महिला विशेष या कार्यक्रमाला विद्यार्थिनी आणि युवतींनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला। जवळपास 50,000 विद्यार्थिनी व युवतींच्या सहभागाने हा कार्यक्रम तरुणाईच्या स्वप्नांचा, संघर्षाचा आणि बदलत्या भारताच्या बुलंद आवाजाचा साक्षीदार ठरला। विशेष म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरहून हजारो विद्यार्थिनी व युवती मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या। त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सोलापूरच्या तरुणाईचा आवाजही पुण्यात बुलंद झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ भाषणांचा कार्यक्रम नव्हता, तर विद्यार्थिनी व युवतींचे प्रश्न ऐकण्यासाठी, त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला संवाद होता। राहुलजी गांधी यांनी विद्यार्थिनी व युवतींशी मनमोकळा संवाद साधत शिक्षण, रोजगार, सुरक्षितता, सामाजिक बंधने, समान संधी आणि भविष्यातील संधी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांचे म्हणणे ऐकून घेतले। या संवादातून राहुल गांधी यांनी महिलांच्या स्वातंत्र्याचा आणि सक्षमीकरणाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला। महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद असून या देशातील प्रत्येक मुलगी स्वतंत्रपणे आणि निर्भयपणे जगली पाहिजे असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला। कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थिनी आणि युवतींच्या चेहऱ्यावरील आनंद, घोषणांचा उत्साह, टाळ्यांचा कडकडाट आणि राहुलजी गांधींचे प्रत्येक वाक्य लक्षपूर्वक ऐकणारी तरुणाई हेच या कार्यक्रमाचे सर्वात मोठे यश ठरले। घेऊन आज राहुलजी स्टेजवर